शेतकऱ्यांना कृषी केंद्रावर न जाता शेताच्या बांधावर खत मिळावे यासाठी शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील कृषी केंद्रावर मिशन देण्यात आलेले आहे। मिशनवरून शेतकऱ्यांना युरिया व इतर औषध घेणे बंधनकारक आहे, पण एका शेतकऱ्याला औषध देण्यासाठी व मशीनवरून OTP घेण्यासाठी अर्धा तास लागतो। लाखो रुपयांची गुंतवणूक करून दिवसभरातून 2 किंवा 3 शेतकऱ्यांना औषधे मिळतात व इतर शेतकरी नैराश्याने घरी परत जातात। गरजेच्या वेळी औषध मिळत नसतील तर उपयोग काय, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून होत आहे। तेव्हा आमची जमीन शासनाने परत घ्यावी, पूर्वी जसं चालत होतं तसं चालू राहू द्या या मागणीसाठी हातकणंगले तालुक्यातील कृषी केंद्र चालवत असलेल्या दुकानदारांनी आपले मशीन घेऊन थेट कृषी अधिकारी स्वप्नील माने यांना घेराव घालून मशीन परत घ्या असा आग्रह केला। तेव्हा कृषी अधिकारी स्वप्नील माने म्हणाले, मी मशीन परत घेऊ शकत नाही, अन्यथा मला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल। ते पुढे काय म्हणाले हे समजून घेऊ। यावेळी हातकणंगले तालुका रासायनिक खते, कीटकनाशके व बियाणे विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तालुक्यातील दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार गोपनीय मदन मधाळे, तेजस कांबळे व पोलीस यंत्रणा सज्ज होती। पत्रकार सागर जमने, कुंभोज। साहेबांना पण सांगितलेलं त्याप्रमाणे तालुक्यातले सगळे जे वॉश मशीन्स आहेत ते आम्ही शासनाच्या म्हणजे तालुका कृषी ऑफिसमध्ये जमा करण्यासाठी आम्ही आणले। तरी साहेबांनी आमच्या मशिनरी ताब्यात घ्यावं आमची आम्हाला काय द्यावं। मशीन काही नाही, तुम्हाला मशीन हे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधून दिले, बरोबर। मी ऐन खरीपाच्या याच्यावरती असा कोणताही निर्णय घेता येत नाही आणि इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये जो काय आम्हाला 1955 जो कायदा दिलाय त्यात आम्ही काम करतो त्यानुसार मशीन सबमिट करून घेता येत नाही। मशीन तुमच्याकडे राहू दे, तुम्ही विक्री करायचं टाळू शकता, पण ते मशीन आम्हाला घेण्याचा अधिकार नाही। तुम्हाला इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये तुम्ही जर आम्हाला मशीन देत असाल तर आम्ही तुम्हाला आज शोकस बजावू बाबा की तुम्ही हे का करताय। कायदेशीर जे काय होणार आहे ते कायदेशीर आपल्याला करावं लागेल। जर तुम्ही मला मशीन देत असाल तर बाबा की माझ्या इन्स्पेक्टरला तुम्हाला शोकस नोटीस इश्यू करावी लागेल बाबा की तुम्ही हे का करताय, बरोबर। तुम्ही निवेदन दिलं, बरोबर। तुम्ही ज्या वेळेला लायसन घेतलं त्यावेळेला काही टर्म्स अँड कंडिशन तुम्ही बाबा की इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये बाबा की सगळीकडे तुम्ही सह्या केलेल्या आहे आणि तुम्ही लायसन होल्डर आता म्हणजे इटसेल्फ तुम्ही कुठेही सही केली नसेल तर तुम्हाला कायदा लागू होतो। इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट लागू होतो, सीड ऍक्ट लागू होतो, फर्टिलायझर ऍक्ट लागू होतो, 1985 चा इन्सेक्टिसाइड रूल लागू होतो। तर तुम्ही त्यातल्या एका भागापुरता आलाय, बरोबर। बाबा की आम्ही अनुदानित खताची विक्री करणार नाही असं तुम्ही मला म्हणताय, याचा अर्थ तुम्ही इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा भंग करताय। त्यामुळे तुम्हाला त्याच्या अनुषंगाची जी नोटीस आहे ती नोटीस देता येईल। मशीन काय मी जमा करून घेऊ शकत नाही कायद्यानुसार बाबा की मशीन तुम्हाला असं देता येत नाही, कारण त्याला इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचा भंग म्हणून तुमच्यावर कारवाई होईल। त्यामुळे असं मत आहे की तुम्ही सेल बंद केलाय असं आम्ही म्हणून गृहीत धरू। पण विषय काय झाला की 9 तारखेला आपण पाटील साहेबांनी माणसं म्हणजे माणसं आणायची कुठली सांगायची, एक एक माणूस काय काय करणार वापर आम्ही चांगल्या पद्धतीने केलाय, सुरळीत चालू आहे, अगदी व्यवस्थित आहे, कुठेही तक्रार नाही, शेतकऱ्यांना वेळेत खतं मिळते। पण ऐन खरीप सीझन मध्येच अचानक 5 तारखेपासून हे जो नवीन नियम चालू केला आणि ते शेतकऱ्यांना ते ऍप घ्यायचं आणि त्या ऍप मध्ये ते खतं बुकिंग करायची आणि ते खते बुकिंग केल्यानंतर ते QR कोड द्यायचं। ते साहेब आम्ही 4-5 दिवस प्रयत्न केला, आम्ही रोज 10-20 शेतकऱ्यांना ते हे करून सुद्धा दिलं, ते डाउनलोड करून QR कोड काढले, पण त्या साहेब बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि बऱ्याचशा अडचणी आहेत। आणि आता काय झाले साहेब की ह्या सीझन मध्ये अचानक जर पाऊस पडला तर सकाळी 6 वाजल्यापासून शेतकऱ्यांची रांग चालू असते आणि हे काम करत असताना एक ऍप ओपन करून त्याच्यावरती QR कोड काढून परत ते मशीन मध्ये आधार कार्ड घेऊन थंब घेऊन ही विक्री करायची म्हणजे एका शेतकऱ्याला 20 मिनिटं द्यावा। शेतकरी थांबत नाही, शेतकरी असे अंगावर यावे। मधला पाऊस झाला त्यावेळेला साहेब असं झालं की शेतकरी तुम्हाला पण माहिती आहे काय अडचणी आहे, तर त्या अडचणीच्या साहेबांनी पण तो पर्याय सांगितला म्हणजे निश्चितपणे साहेब आपल्याला हे प्रकल्प पुढे घेऊन जायचा आहे। आपण असं काय करायला नको, तुमच्या भावना मी समजू शकतो। आणि साहेब पण आता तुम्ही जे म्हटलं ना या गोष्टीला पण आम्ही सगळेजण तयार आहोत। काल सुद्धा हा विषय याप्रमाणे झाला साहेब। याच्यामध्ये आम्ही काय सांगितलेलं आहे शासनाला किंवा वरिष्ठ तुमच्या अधिकाऱ्यांना की हे जे ऍप आहे तुर्तास या वर्षीच्या मार्च पर्यंत ते लागू करू नये।